तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोबतच 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आज तिसरा दिवस आंदोलनाचा आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नितेश कराडे सर आलेले आहेत। सर, तुम्ही बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, काय सांगणार? शेतकऱ्याचे मुद्दे, दिव्यांगाचे मुद्दे, शेतमजूर आणि गोरगरिबाचे मुद्दे कोणीही उचलायला तयार नाही। सगळे लोक आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत नेते सीमित आहे। एखाद्या सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मला किती % भेटन याच्यात सगळे मशगूल आहे आणि शेतकऱ्याची बाजू मांडणारा एकही नेता महाराष्ट्रात नाही। पण बच्चू भाऊ कडू मात्र मी आता ते आंदोलन पाहिलं, रायगडचं आंदोलन पाहिलं, त्याच्यानंतर ईदचं आंदोलन पाहिलं। शेतकरी, दिव्यांग आणि शेतमजूर याचे जे मुद्दे आहे, जसं आता शेतकऱ्याचे कर्जमाफीची घोषणा केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी इलेक्शनच्या, त्यांच्या जाहीरनाम्यात आहे आणि त्यांचा जाहीरनामा त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर त्यांनी 1 रुपयात पीक विमा दिला होता। तो पीक विमासुद्धा शेतकऱ्याचा बंद केला। शेतकऱ्यांनी डिमांड टाकली आहे इलेक्ट्रिक लाईनसाठी, त्यांना जबरदस्तीनं शासन सोलर घ्यायला लावून राहिली। आम्हाला इलेक्ट्रिकची लाईन असताना तुम्ही सोलर जबरदस्तीनं कशाला घेऊन राहिले? आणि तुम्ही उद्योगपत्यांचं 16,37,000 करोड रुपयाचं कर्ज माफ करू शकता, शेतकऱ्याचं सारखं 1.5-2 लाख रुपये 2 लाख करोडचं कर्ज तुम्ही माफ नाही करू शकत। म्हणजे तुम्ही हे मुक्या अन्या आणि त्या अदानीच्या धार्जिनीचे सरकार बसला आहे का? म्हणजे त्याला मुंबईची जागा द्यायची, त्याला मिहानची जागा द्यायची, त्याला मिठागराची जागा द्यायची, उद्योगपत्याला फुकटात जागा वाटणं चालू आहे, स्वस्तात जागा वाटणं चालू आहे। पण शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही करून राहिले आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनले हमीभाव पाहिजे कमीत कमी 10,000 रुपये, कापसाले हमीभाव पाहिजे 12,000 ते 13,000 रुपयाच्या वर हमीभाव पाहिजे, तरच शेतकरी सर्वाईव्ह करू शकतो। नाही तर शेतकऱ्यावर हे पुन्हा आत्महत्या करायच्या वेळी आणून विदर्भ पहिलेच आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि याची पुन्हा हे शेतकऱ्याला असे मुद्दे कॉन्ट्रोवर्शियल करून म्हणजे प्रचारात मत घ्यायचं, ठीक आहे, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ म्हणून, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही वीज फुकट देऊ, म्हणजे त्यानं बऱ्याच 8 महिन्यासाठी बिलं फुकट केले, आता पुन्हा त्याचं चालू आहे का इलेक्ट्रिकचे बिलं पुन्हा लोकांवर लावून द्यायचे, ठीक आहे। हे असे धंदे हे शासन करून राहिलं, म्हणून त्याच्या विरोधात बच्चू भाऊने आवाज उठवला आणि म्हणून मी त्याच्या पाठीशी आहे। जो शेतकऱ्याच्या पाठीशी राहीन, जो शेतकऱ्याचा आवाज उठवण, ठीक आहे, कराय मास्तर बी त्याच्यासोबत राहीन आणि कराय मास्तर एक शेतकऱ्याचं पोट्टा आहे म्हणून मी याच्या पाठीशी आहे आणि मी वर्धेत आता अवघ्या काही दिवसात आंदोलन चालू करणार आहे, सरकारनं जर काही ठोस पावलं नाही उचलले तर। सर, 3 दिवस झालेले अजूनही कुठली दखल घेतली जात नाही, प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंची कसं पाहता? सरकार दुर्लक्ष करते का जाणीवपूर्वक? बच्चू कडूंचं म्हणणं आहे की मी घायल झाल्याशिवाय सरकार दखल घेणार नाही माझ्या आंदोलनाची। सरकार म्हणजे काय म्हणते, डुकराच्या म्हणा गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, ठीक आहे। हे आताच नाही आहे, म्हणजे मी वर्धेले आंदोलन केलं तर पहिले मोर्चे काढले तरी ठीक आहे, नाव घ्यायला पता नाही, त्याच्यानंतर मग 6 दिवस धरणे आंदोलन केलं। आता बच्चू भाऊची तब्येत, त्याचं ब्लड प्रेशर आज सकाळी वाढलेलं होतं, शुगर वाढून होतं, तरी सरकार आजचा 3रा दिवस आहे। इथं ज्या ऑथॉरिटीले पॉवर आहे ती ऑथॉरिटी म्हणजे कलेक्टर किंवा पालकमंत्री यासारख्या रिस्पॉन्सिबल माणसांनी येऊन चर्चा करायला पाहिजे। तर ते फोनवरून बच्चू भाऊला सांगतात की बा तुम्ही, ठीक आहे, आंदोलन सोडा, आम्ही तिथं आल्यावर। आंदोलन कसं सोडणार आहे बिना चर्चेशिवाय? म्हणजे तुमचं ना आमचं काही लोकांचे मुद्देच संपले नाही, मुद्द्यावर काही सोल्युशन निघालं नाही, तर तुम्ही आम्हाला आंदोलन सोडायला लावाल। हे तर लोकशाहीची गैरचेपी आहे आणि या देशाच्या लोकशाहीनं आंदोलन करायचा आम्हाला अधिकार दिला आहे। आमची बाजू ऐकून घ्या आणि लोकांच्या समस्या सोडवा। इथं ठीक आहे, बच्चू भाऊ हे काही एकटे माणूस नाही, या महाराष्ट्रातले, भारतातले पूर्ण शेतकरी त्याच्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे उभा आहे। जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी भेटणार नाही आणि शेतकऱ्याच्या हमी भावाला योग्य भाव भेटणार नाही, तोपर्यंत प्रत्येक शेतकरी बच्चू भाऊच्या पाठीशी आहे। नितेश कराडे सर होते आज, त्यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माघारणे अशी भूमिका त्यांनी घेतली आणि सोबतच वर्धेमध्ये देखील बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.